काही सविस्तर घडामोडी आपण जाणून घेणार आहोत। बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातली मोठी अपडेट या बुलेटिनच्या सुरुवातीलाच। अक्षयने एपीआय मोरेंवर गोळ्या झाडल्या होत्या। निलेश मोरे यांच्या पायाला कुठे गोळी लागली त्याचे फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले आहेत। निलेश मोरे यांना झालेली जखम खोल असल्याचं वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलंय। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची तब्येत स्थिर असल्याचं सांगितलं गेलंय। बदलापूर एन्काउंटर प्रकरणातली अपडेट आहे। गोळी कुठे लागली एपीआय मोरे यांना अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातल्या अपडेटवर आपण माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, काय अपडेट आपल्याकडे? ही एक्सक्लुझिव्ह छायाचित्र आलेली आहेत की कुठे नेमकी एपीआय शिंदे यांना गोळी लागली, काय नेमकं सांगाल? कालच तुम्ही डिटेल्स सांगत होतात, एक्सप्लेन करत होतात, पण आज छायाचित्र पण आली आहेत। सुवर्णा, जर तू या फोटोमध्ये पाहशील तर दोन फोटो आपल्याकडे आहेत। एकामध्ये निलेश मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय क्राईम ब्रांच ठाणे युनिट 1 चे, त्यांच्या पायाला अक्षय शिंदे यांनी जी गोळी झाडली होती ती डाव्या पायाला झाडली होती। हा डावा पाय आहे। मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो की आपण फोटोमध्ये पाहू शकतो। हा डावा पायाला जी समोरून गोळी झाडली होती ती गोळी इथून लागून इथे पूर्ण मागून आरपार झालेली आहे। त्याचे फोटो आपण पाहू शकतो। या फोटोमध्ये आपण जर पाहिलं तर दोन बाजूला खोल जखमा झाल्याचे त्या ठिकाणी खुणा आहेत। वरून गोळी शिरली ते आणि बाहेरून खाली मांडीच्या बाहेर पडली ते। दुसरा अजून एक फोटो आहे, त्याच्यामध्ये निलेश मोरे यांच्या पायावर जे उपचार केले गेलेले आहेत ते त्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसतंय। आपण जर पाहिलं तर जे निलेश मोरे जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जखम ती खोल आहे आणि गंभीर आहे की त्यामुळे त्यांना साधा हालचाल करणंही जमत नाही। त्यांची प्रकृती स्थिर आहे, ते चांगले बोलू शकतात, पण त्यांना सगळं आता पेन किलर्स आणि इतकी मोठी जखम झाल्यामुळे त्यांना त्रास होतोय। यामुळे त्यांच्याशी जास्त संवाद साधला नाही। पण या सगळ्या घटनाक्रम त्यांनी सांगितलं, कसं झालं, काय झालं, ज्या पद्धतीनं अक्षय शिंदे हा आक्रमक झाला होता आणि त्याची आक्रमकता पाहून त्यांनी ज्या पद्धतीने निलेश मोरे यांची बंदूक खेचून त्यांची बंदूक हिसकावून घेऊन त्यांना ढकलून त्यांच्यावर गोळीबार केला आणि इतर दोन गोळ्या झाडल्या। यावरून आपल्याला लक्षात येतं की कशा रीतीनं अक्षय मोरे तो आक्रमक झाला होता। आणि त्यांनी संपूर्ण सांगितलं कशी ती गाडी त्यांनी थांबवली मुंब्रा बायपासला। तिथे संजय शिंदे मागे आले, त्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता। मग बंदूक हिसकावून त्याने ठरत गोळीबार केला आणि जर संजय शिंदे यांनी गोळीबार केला नसता तर आज मी जिवंत नसतो, असं देखील निलेश मोरे जे आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे। पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर आम्ही संजय शिंदे यांची देखील बातचीत केली आणि घटनाक्रम काय त्यांनी देखील पूर्ण सांगितला। त्यांच्याशी मी वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते स्वतः एकच गोष्ट सांगत होते की जर आम्ही सेल्फ डिफेन्समध्ये गोळीबार केला नसता तर आज आमच्या 14 जणांचे मृतदेह जे आहेत ते तिथे पडलेले असते। त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे सुवर्णा। त्याचा देखील एक छोटासा व्हिडिओ आपल्याकडे आहे, तो देखील आपण दाखवू शकतो प्रेक्षकांना की कशा रीतीनं संजय शिंदे जे आहेत हे बोलतात आणि त्यांनी कशी घटना सांगितलेली आहे। अगदी या सगळ्या प्रकारामध्ये ज्युपिटर हॉस्पिटल आहे, या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये या तिघांवरती उपचार सुरू आहेत। निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली, त्यांना गंभीर जखमी झालेत, पण संजय शिंदे यांचं थोडं वय आहे आणि त्यांना बीपी त्रास आहे, त्यामुळे त्यांचा बीपी शूट झाला होता, त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत। सेम अभिजित मोरे यांनाही बीपी त्रास होता, त्यामुळे ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत। आणि हे सर्व झालं असताना ती घटना आपण लक्षात घेऊ शकतो की जर एक आपण इमेज देखील करू शकत नाही की फायरिंग समोरून होते, गोळी कुठून आली असती, कुठे लागली असती, जागेवर मृत्यू झाला असता का, या भीतीनं एकदम ती घटना जी आहे साधारण आपल्याला कुठे अपघात थोडक्यात आपण बचावलो किंवा आपल्याला कुठे ठेच लागली तर
तर आपल्याला किती त्रास होतो किंवा आपण कशा रीतीनं आतून एकदम घाबरून जातो, आपण किती आपल्याला घामाघूम होतो। त्यांच्यासमोर तर थेट 3 गोळ्या फायर झाल्या होत्या, त्यामुळे त्यांची मनस्थिती परिस्थिती काय असेल ही आपल्याला पूर्णपणे लक्षात येते। आणि इथून आपण जर पूर्ण पाहिलं तर या सगळ्या घटनेमध्ये संजय शिंदे यांनी गोळी चालवली आहे, त्याच्यामुळे मी जर सेल्फ डिफेन्समध्ये गोळी चालवली नसती तर मी आणि माझे सहकारी वाचलो नसतो, अशा शब्दामध्ये संजय शिंदे यांनी आपल्याकडे प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। पूर्ण फोटो, पूर्ण मेडिकल रिपोर्ट आपण आहे। आपल्या मेडिकल रिपोर्टमध्ये देखील साधारणपणे म्हटलंय की जवळपास 3 ते 3.5 इंच गोळी जी आहे ती पूर्ण मांडीच्या आरपार शिरून गेलेली आहे। आरोप केले गेले होते किंवा सांगितलं अशी चर्चा केली जात होती की गोळी जी आहे ती मांडीला फक्त चाटून गेलेली आहे, मग त्याच्यावरती संशय व्यक्त केला जात होता। पण या फोटोवरून स्पष्ट होतंय सुवर्णा की गोळी जी आहे ती थेट मांडीच्या आरपार गेली। थोडी जरी गोळी इकडे तिकडे लागली असती तर निलेश मोरे यांच्या हाडावरती गोळी लागली असती आणि खूप मोठी इजा त्यांना झाली असती। होऊ शकतं त्यांना त्यांचा पाय देखील गमावा लागू शकला असता, पण सुदैवानं ती गोळी जी आहे ती डाव्या मांडीला लागली आणि डाव्या बाजूने ती आतमध्ये खोल कुठेही हाडाला इजा न होता गेलेली आहे, असं आम्ही प्राथमिक आपल्याला माहिती मिळाली। अहवालातून जो वैद्यकीय अहवाल त्यातून स्पष्ट होईल, पण हे फोटो आपल्या पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं की कशा रीतीनं अक्षय शिंदे यानं गोळीबार केला होता। नक्की अजित, तुम्ही ज्या व्हिडिओचा उल्लेख केला तो सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया, पण आता आपण या इमेजेसवर थांबूया। ही छायाचित्र आपण दाखवतोय निलेश मोरे यांच्यावर अक्षय शिंदेने जो गोळीबार केला, ती गोळी जी त्यांच्या डाव्या पायाला लागली त्याच्या इमेजेस, त्याची छायाचित्र आमच्यापर्यंत पोहोचली आहेत, ती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे कालच ज्युपिटर हॉस्पिटलच्या परिसरामध्ये होते, म्हणजे आधी घटनास्थळी गेले, तिथून ज्युपिटर हॉस्पिटलला गेले, कारण ज्युपिटर हॉस्पिटलला या तिघांना अटक केलेलं आहे ज्यांच्या बाबत ही घटना घडली। संजय यांनी स्वसंरक्षणार्थ जो गोळीबार केला त्यामुळे हे तिघं वाचले असं त्यांनी स्पष्ट केलंय। ही छायाचित्र आपण बघतो आहोत, संजय शिंदे, निलेश मोरे यांची दृश्य आणि छायाचित्र आपण बघतोय। भीती त्यांनी सांगितलेली आहे की नेमकं आमच्याबरोबर काय घडलं। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण काल संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान मुंब्रा बायपासवर घडलेलं आहे आणि घटनास्थळी आमचे प्रतिनिधी पोहोचलेले होते। त्यानंतर तिथून ते ज्युपिटर हॉस्पिटलला जेव्हा या तिघांना हलवलं तेव्हा ज्युपिटर हॉस्पिटलला गेलेले होते, त्यांच्यावर उपचार झालेले आहेत। मोरेंवर उपचार झालेले आहेत आणि त्यानंतरच्या ही दृश्य आणि इमेजेस दोन्ही आम्ही एकाच वेळेला तुम्हाला दाखवतो। एका बाजूला तुम्ही व्हिडिओ बघताय, दुसरीकडे तुम्ही त्याच्या पायाची काय परिस्थिती आहे, डाव्या पायाला त्याच्या गोळी लागलेली आणि ती आरपार गेलेली आहे, याची छायाचित्र आपल्याला बघायला मिळत आहेत। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये घडलेल्या घडामोडी समोर येत आहेत, एक अपडेट, छोट्या जरी अपडेट असल्या तरी त्या सगळ्या न्यूज 18 लोकमतवर आपण बघता आहात। तिघांनाही आता ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय। API मोरे जे आहेत त्यांची दृश्य छायाचित्र आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत। या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या प्रकरणातील अनेक गोष्टींबाबत खुलासा केलेला आहे। तसंच सध्या या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून केला जातोय असंही त्यांनी सांगितलंय। अक्षय शिंदेच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध तक्रार केली होती। या प्रकरणी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे। पोलीस अधिकारी काल माननीय न्यायालयाचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन कायदेशीररित्या सदर आरोपीचा ताबा घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे गेले होते। तिथून ते कायदेशीर त्याला घेऊन येत असताना सदर आरोपीने पोलिसांचा पिस्टल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करून जी घटना घडलेली आहे तर त्या घटनेसंदर्भात मुंब्रा पोलीस ठाणे येथे पोलिसांवरती जीवघेणा हल्ला केल्याचा प्रयत्न केला। या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 307चा। बदलापूर प्रकरणातील नराधम अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये ठार झालाय। ज्या व्हॅनमध्ये हे एन्काउंटर झालं त्याचा पंचनामा पोलिसांकडून सुरू आहे। एन्काउंटरवर झालेल्या व्हॅनची DCP मणेरे यांच्याकडून पाहणी केली जाते। पराग मणेरेंच्या नेतृत्वात या घटनेची चौकशी करण्याकरता SIT स्थापन करण्यात आली आहे।
या व्हॅनमधून पोलिसांनी 4 बंदुकीच्या पुंगळ्या ताब्यात घेतलेल्या आहेत। यामधील 3 गोळ्या अक्षयनं झाडल्या तर 1 गोळी सिनियर पीआय संजय शिंदे यांनी झाडली। या व्हॅनमध्ये 2 वेगवेगळे रक्ताचे नमुने देखील सापडलेत। एक रक्ताचा नमुना आहे अक्षय शिंदेचा आणि दुसरा रक्ताचा नमुना आहे निलेश मोरे यांचा। ही शक्यता व्यक्त केली जाते। अर्थात या सगळ्याची तपासणी होईल, चौकशी होईल, त्याच्या टेस्टिंग लॅब टेस्टिंग सुद्धा केल्या जाते।